गंभीर विषय आहे। लोकांच्या जीवनाशी सगळी लोक खेळतायत। ही पावडर टाकली का SNF वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्यांना सापडत नाही। आणि एकदा फिरवा आता एक तिप्पट तयार झालं। तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली। एका टँकरचे 3 टँकर करतात। हे किती? एका टँकरचे 3 टँकर कर। बघा वाचून बघा तुम्ही फेस कसा आलाय बघायला। आता म्हशीच्या कासमनं धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना। अशी किती साधारणतः दूध भेसळ होते तुमचा असा अंदाज आहे किंवा आरोप आहे? भाऊ सांगा। आणि दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाबा आहे। हे माप काढा त्याचं। अरे ते माप काढणं बघा हा एक प्रकार झाला। आणखी हा एक प्रकार झाला। अजून दुसरा कुठला प्रकार आहे? दुसरा प्रकार आता दुसरा प्रकार आहे बघा। हे दूध 200 मिली। आता हे अंदाजे आम्ही टाकतोय बघा। हे तेल आहे। तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असते। आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्य तेल आहे? हे फॅट साठी आहे। चला हे जरा आता हे तेल आहे। हे बघा ह्याचा कलर तसा जर हवा म्हणून हा चुना आहे। तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय। ह्याचं 10 लिटर होतं बरं का। 1 लिटरचं 10 लिटर होतं। आता ह्याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही। गावाकडची लोक परत प्रयोग करतील। शेतकरी यात करत नाही प्रयोग पण ह्याला दुधात सारखाच वास यावा दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात। नाही नाही कशाला सांगताय? हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे? बसला नाही भांड ते तेल कोणाच्या हातात पाटच्यांच्या हातात जरा मिक्स करा। दुधाचा वास आला तसंच होतं हो हे। प्युअर दूध म्हशीचं युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत। SNF साठी ही दुधाची पावडर आहे ओरिजिनल। हॅलो पाणी टाका कसं त्याला दूध प्यायला देतो थांबा। पाहिजे पण आता पाणी शॉर्टेज आहे। याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होतं याचं। ते वॉटर आहे कसलं दूध नाही ते केमिकल आहे। केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 जर आज ठेवलं तर सकाळपर्यंत जमतं। हे पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं। इतकं डेंजर आहे शरीराचं काय केलं पाहिजे। बघा हे सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवीबंद? मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय। मुंबईमध्ये जे गोटे तिथं तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का? म्हशीचं दूध जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही। ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिऱ्हाईक आलं तर तिथं दूध निघतंयच। कसं काय? हे सगळे असे प्रकार आहेत। शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही भेसळ थांबली पाहिजे। आता लोक आमच्यावरती टीका पण करतील हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं। अरे पण लोक मरायला लागली ना। मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात। पुण्यात राहणारी नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात। त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला? हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत? हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही असे केमिकल दुधात भेसळले जात आहेत। सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या
आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडं जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत. एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना. एका दिवसात काय करायचं आहे, टँकर एक टँकर असं लावायचं, 2 टँकर दोन्ही लावायचं, इकडं अर्ध करायचं, पाणी वतायचं, केमिकल वतायचं, पावडर टाकायचं, झालं दूध येता जाता. सर 2 प्रश्नांची उत्तर हवीत. एक म्हणजे अशी किती लिटर दुधाची भेसळ सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? मोठे 40% तर भेसळ होत असं. भाऊ दूध घ्या हातात घ्या. तर दुधात होणाऱ्या भेसळीवरून पडळकर आणि सदाभाऊ खोत हे आक्रमक झालेले आहेत. त्यांनी थेट डेमोज करून दाखवलेलं आहे की कशा प्रकारे दुधामध्ये भेसळ केली जाते आणि हेच दूध आपल्याला विकलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळावा आणि ही भेसळ थांबावी अशी मागणी या दोघांकडूनही करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये म्हैशीचं दूध 80 ते 90 लाख लिटर तयार होतं. गाईचं दूध सर्वसाधारणपणे 1,25 लाखापर्यंत तयार होतं आणि राज्याचं पॅकिंग जर दुधाचं बघितलं तर ते 70 लाखाच्या आसपास आहे. 30 ते 40 लाख दूध हे बाय प्रॉडक्टसाठी वापरलं जातं. राहिलेलं दूध जवळजवळ 40 लाख लिटर हे दूध पावडरीसाठी जातं. काही बाहेरच्या राज्यातले सुद्धा ब्रँड आपल्या राज्यामध्ये येत आहेत. परंतु एका बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही. याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे. अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे. कारण तरच दुधाळ जनावरं वाचतील, गावगाड्यातला शेतकरी वाचेल आणि आमच्या लहान लेकरा बाळांचं आरोग्य धोक्यात येणार नाही. पण सदाभाऊ, तुम्ही स्वतः सत्तेतले आमदार आहात दोघेही आणि मुख्यमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत. प्रश्न प्रमुख हाच आहे की अशा प्रकारे जे दूध भेसळ होते त्यामुळे भेसळीच्या कायद्यामध्ये बदल करावा का, मनुष्यवळ दाखल करावा का, ही मागणी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार? 100% भेसळीचा कायदा कडक केला पाहिजे. भेसळ होता कामा नये. तिकडं तपासणी करणारे जे फूड ड्रगचे जे लोक आहेत त्याची संख्या वाढवली पाहिजे. ही मागणी आम्ही दोघं लावून धरू. कारण आम्ही गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरं आहोत. कारण गावगाडा टिकला तरच देश टिकणार आहे आणि देशातली लेकरं बाळं यांना जर पोषक दूध मिळालं तरच ते त्यांचं भवितव्य पुढं घडणार आहे. या भावनेतून आम्ही या ठिकाणी हा प्रयोग दाखवला महाराष्ट्राला की कशा पद्धतीनं भेसळ माफिया या राज्यामध्ये कार्यरत आहे. बघा दूध कसं आहे बघा, फेस म्हशीच्या कासात आता काढल्यासारखं आहे बघा. तुमच्या समोरच तयार केलंय दूध. तुम्ही काय डाऊट वाटतोय का तुम्हाला? गोपीचंदजी, तुम्ही जे हे आता सांगताय की गाईचे जे सुट्ट दूध विकलं जातं असे अनेक गोटे मुंबईत सुद्धा आहेत आणि आता तपासणी होणार आहे का? तुम्ही FDA कडे मागणी करणार आहात? थांबा थांबा थांबा, हे बघा गोपीचंदजी, तुम्ही FDA कडे याची फॅट आणि SNF सेम लागतोय बरं का. म्हणजे आता आम्ही मशीनात येऊन घेऊ शकलो नाही. सेम फॅट SNF पण तसाच म्हशीच्या दुधाचा. गाईचं म्हैस करणे, पाण्याचं दूध करणे, केमिकल टाकून दूध करणे आणि वेगवेगळं तेल असेल बाकीचे जे मटेरियल तुम्हाला दाखवलं
ते युरिया सुद्धा टाकतात. युरिया आम्ही शेताला टाकतो. युरिया तो ह्या दुधात भेसळ केली जाते.